मला नवीन भावजाई घरात आली आणि माझी तर पार वाटच लागली. काय काकी तुम्ही हसायला? अव काकी तुम्ही सांगा, दादाच्या लग्नाच्या आधी मी आणते सगळ्या घरातल्या माणसाचे कपडे ह्या हाताने धुवायचे का नाही, ह्या टाकी पशी येऊन तुम्ही बघतच होता का नाही? आणि काल त्याची बायको म्हणती म्हण, अहो माझ्या हातात लय दुखायले तर आपल्या घरचे कपडे कपडे धुऊ मग नवीन मशीन आणायची का? तर दादा येऊन मला विचारायला, कुठे कुठे तुझ्या हातात लय दुखायले कपडे धुवून आपल्याला कपडे धुवायची मशीन आणायची का? त्याला एवढे दिवस नाही कळलं, बहिणीच्या बी हातात खायच म्हणून दुखत असतात म्हणून. बायको आला की बघा की कसा बदलला या, आता 15,000ची मशीन आणायचा म्हणतो या बायकोसाठी कपडे धुवायला. मला असं वाटलं मुलगी तुझ्यापेक्षा डबल काम करीत असेल. त्यासाठी काकी आणि म्हणलं बाय तेवढ्या जाळ्या काढून घेतली घरातल्या. आवाज खुर्चीवर बसली आणि आमचा दाद्या झाड घेऊन जाळ्या काढायला लागला या. आणि दसऱ्यामध्ये मी म्हणलं, दादू दसरा काढायचा आहे, जरा खुर्ची धर बरं, माझा हात पुरा नाही जाळ्या काढाय. तर मला म्हणला, येत नाही तर कशाला करतील, माझं कामधंदा सोडून बसलाय तुला खुर्चीत धरून. आणि आता कसा बायकोच्या हाताखाली लागलाय काम करायला. काय सांगू तुम्हाला काकी, माझ्या आयुष्याचं वाटुळ झालंय भाऊजाई घरात आल्यापासून. मी असं तुर्कीमध्ये शिळे फुटके पडू देत नव्हते आणि आता बघा की 2 दिवसात एक पोतं भरलंय शिळ्या भाकरीनं. काय करते भाकऱ्या करते काय चांगली करीतच नाही, पाचझर भाजी आणि स्वतःची भाजी खात नाही. आम्ही खाताव भाकरी कशाच राहत्यात आणि ती काय बी नवं करून खाती या. लय जीव टाकलाय काकी, काय करू काय नाही. म्हणत आहे की 4 दिवस सुनाचे आणि 4 दिवस सासूचे, तसेच 4 दिवस नवीन तुझ्या भावजाचे आणि पुन्हा इथे 4 दिवस तुझे. तुझा भाऊ तर आहे ना तुझ्यासारखा पैसा पांढरा तुझ्या जवळ आणून देतोय ना. अव काकी जसं लग्न झालंय तसं 2,000चा त्यांनी घोळ केला या. पहिला रुपयाचा मला हिशोब देत होता आणि आता डायरेक्ट म्हणतोय तुझा काही संबंध आहे का कुठे, मी कमी या मग माझी मी बघन, तुझे पैसे काय मी तुला मागतोय का? ते वाया गेला. आता रुपया मला दाखवून नाही, आता काय करावं. बरं झालं पुढे मला सावध केलं पाहिजे. आता माझा विचार होता माझ्या पोराचं लग्न करायचं, तुझ्या असल्या अवस्था बघून माझ्या पोराचं लग्न करायचं पाहिजे. ओ काकी गप्पा म्हण की तुझी हालत बघून माझ्या पोराचं लग्न नाही करणार. अव तुमच्या पोराला पोरगी भेटत नाही ती सांगा की, आजच्या जगामध्ये कोणाला पोरी भेटत आता. तुमच्या त्या तेवढ्या पोराला पोरगी द्यायला लागलं या. बस भावाचं लग्न जमलं तू सांग, बघा मी माझ्या भावाचं लग्न जमलं, बघा मी माझ्या भावाचं लग्न जमलं आणि आता असल्या अवस्था करून बसली. हो काकी जगाची रीत आहे, काय नसतंय. आज माझ्या घरात आहे तुमच्या तुमच्या घरात होणारच आहे की, त्यात काय एवढं मला काय सांगायला जगाची रीत बघते तुझ्या घराची रीत. ओ काकी मला काय लागलंय, तुम्ही आणरायला लागला जायला लागला माझ्या भावावरून भावजाई. माझ्या भावाचं लग्न झालं ना तुमच्या पोराच्या मागून, म्हणून तुम्हाला जरा मिरची लागायली असं. गुडी चालत कसली हाया भावजाई घेतली तशी करली तशी भरली. ओ काकी तुम्ही तर बंद काढून बसला का? अहो तुमचं ती पोरगा दारू पिऊन सध्या लागलाय आणि मग तुम्ही बोलायला का? आपण काय म्हणलं तुला बोलले तुला जमा करायला नाही का खाते. माय माय कालच मी त्या तेलाचा कॅन आणलाय, आता सगळं तेल वाटलं करते गे. माय काय खरं नाही ती चालते. ओ काकी आज तुम्ही माझं रडून ऐकलं